नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी साधला बस स्थानकावरील प्रवाशांशी संवाद। अकोल्यातील नवीन बस स्थानकावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक भेट देऊन एसटी प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व राज्य शासनाकडे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्याचा पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी बस स्थानकावरील कर्मचाऱ्यांना दिले। तसेच बस स्थानकावरील संपूर्ण परिसराची आमदार सावरकर यांनी पाहणी केली। बस स्थानकावरील प्रवाशांशी संवाद साधला। तसेच बस स्थानकामधील पाण्याची समस्या व अनेक विषयावर नागरिकांशी सविस्तर चर्चा करून नागरिकांना होणारा त्रास संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। तसेच अकोला जिल्ह्यासाठी नवीन 200 गाड्या येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच जिल्ह्याच्या विविध समस्याबाबत एसटी महामंडळाचे अधिकारी व परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच बॅटरीवर चालण्यासाठी बसेस येणार असून या संदर्भात बॅटरी चार्जिंगच्या सेंटर उभारणीचं काम सुरू आहे त्याची सुद्धा माहिती घेतली। तसेच कामाचा पाहणी त्यांनी केली। यावेळी आमदार रणधीर सावरकर, एसटी महामंडळाचे कर्मचारी तसेच विजय अग्रवाल, जयंत मसने, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, ॲडव्होकेट देवाशिष काकडसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सह एसटी महामंडळाचे विभूते, एसटी महामंडळ डेपो तसेच बांधकाम अभियंता उपस्थित होते। पत्रकार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।